श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या प्रत्येक अनुभवांचे, त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे, श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात स्वामी चमत्कार हे नक्कीच करत असतात. त्यासाठी महत्त्वाचा विश्वास स्वामींवर असायला पाहिजे. ज्या भक्तांचा स्वामींवर विश्वास असतो त्या भक्तांच्या आयुष्यात अनमोल असे स्वामी चमत्कार देऊन जात असतात आणि साक्षात स्वामींचा सानिध्यात आलेले सुंदर अनुभव, तेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. आणि हेच स्वामींचे नवनवीन अनुभव ऐकण्यासाठी भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर स्वामींचा जो कोणता अनुभव तुम्हाला आवडेल त्या अनुभवाला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. स्वामींच्या सेवेमध्ये असे आगळे वेगळे सुंदर सुंदर अनुभव हे दररोज आपल्या चॅनलवरती ऐकायला भेटत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या सिंधुदुर्ग जिल्हा येथील आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यातील आलेला अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. हां. मग माझ्या मुलासाठी जरा एक देवाकडे हे करा ना. माझा मुलगा ना कधी-कधी चांगलं असतं, कधी-कधी असं म्हणजे थोडं दारूच्या ह्याच्यात जाता आणि असं कुठे पण फिरत असतं मग. हां हां हां. हां. तुम्ही सेवा करत नाही ताई काय? मी सेवा करते पण माझं काय होतं थोडं चुकती आहे मी. आता तो मुंबईला असता का थोडे दिवस मी इथे घरी मनापासून स्वामी समर्थ आणि आपल्या स्वामींची मूर्ती आणली छोटीशी, अगरबत्ती आणि मी शिक्षण नाही आहे ना माझं. नसू द्या ना ताई, काही हरकत नसते. तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करून पण त्याला तीर्थ प्यायला देत जावा. स्वामींना सांगायचं की माझ्या मुलाच्या स्वभावामध्ये बदल होऊ द्या. स्वामींना तुम्ही प्रार्थना करायची, मला काही वाचता लिहिता येत नाही म्हणून हा मी मंत्र जप करते आणि त्याला तीर्थ देत जाईन. तुम्हीच काय ते त्याच्या मनामध्ये परिणाम करायचा. इथे नाहीये ना गावी मुंबईला. आता हे झालं मे महिन्यात संपलं ना का जून महिन्यात मी मुंबईला जाणार ना तेव्हा मग पाणी मी देऊ शकते ना मी. बरोबर. हा पण आता एक देवान माझी एवढी स्वामींनी एक ऐकलं म्हणजे 2-3 दिवसापूर्वी ना असं 2-3 दिवस कुठे कुठे भटकत होता आणि काल तो स्वतःहून परवाच्या दिवशी घरी आला. हिला म्हणजे असं एकदम पवित्र. अरे वा. आणि एवढा पवित्र आला ना तो खूप चांगला आला. रात्रीला झोपला, जेवला आणि सकाळी उठून गेला. म्हणजे इतकी रडली परवा 2 दिवसापूर्वी स्वामींकडे ना तर स्वामींनी माझं ऐकलं. अरे वा. असं हां. म्हणजे खूप खूप पण एवढं मोठं त्याचं संकट गेलंय त्याच्यावर आणि स्वामींनीच त्याला वाचवलेलं आहे. म्हणजे काय आलं होतं का संकट? संकट म्हणजे तो रेल्वेत कामाला आहे. हां हां. आज 2-3 वर्ष कामात नाही आहे आणि बायको सोडून गेली आहे. पूर्ण मेंटर झालेलं. त्याच्या हाताने एक मग त्या बायकोच्या किलेसन भांडणात एक चूक झाली आहे त्याच्या हातानं आणि ती चूक म्हणजे मोठी झाली चूक आणि पण ते आता काय सांगू मी त्या स्वामींका माहिती आहे आणि स्वामींनीच त्याला वाचवलेलं आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण ते मेललाच जमा आणि मेल्याला ते काय स्वामींनी नवीन माका फळ दिलेलं आहे. म्हणजे मेलेला म्हणता का म्हणजे ऍक्सिडेंट झाला होता का त्याचा? त्याचं नाही झालं. त्याच्या हाताने दुसऱ्याच मारलं तिने त्या येड्याच्या नादात. अरे बापरे. पूर्ण मेंटर झालेलं. मेंटर होऊन ते पूर्ण येड्यासारखं झालं. आम्ही मेंटर दवाखान्यात नेलं पण ते बाई चांगलं म्हणजे असं अडाणी नाही, येडं नाही का काही नाही. पण ते दोघांचं काहीतरी हे झालं प्रेम जास्त करून बायकोवर शोक. अरे बापरे.
आणि त्याच्यामुळे माझा ना खूप मुलगा वाया गेलाय. चांगलं रेल्वेला 60-70 हजार रुपये त्याला पगार आहे. सगळं सगळं चांगलं होतं, पण लग्न झालं आणि तिथून काय ते आधीच गरोदर होती. लोक म्हणतात, मी म्हणत नाहीये. मी देवाची भक्ती आहे, त्याच्यामुळे मी तिला पाप म्हणणार नाहीये. पण तिने मला आधी 8च दिवस झाले आणि मला सांगितलं, आई मला दिवस गेले. मी अडाणी, मला काय माहिती ना, असू दे, चांगलं झालं ना, काय वाईट झालं असं मी बोलले. आणि 8व्या महिन्यातच मूल 9 महिन्याचा पूर्ण जन्मला. अरे तरी बापरे! हां, तुम्ही तरी माझ्या वाडीतली लोकं म्हणायची, "अगं तू झोपून राहिली का? हे मूल आपलं नाहीये." मी लक्षच दिला नाही. अरे मुलाचा संसार मी मोडणार का? अहो, हं? पण तुमच्या लक्षात नाही आलं की ती 8 दिवस झाले लग्न झाल्यानंतर म्हणाली की मी प्रेग्नेंट आहे. मग तुम्ही विचारायला हां. पाहिजे होतं ना 8 दिवसात कशी तिच्या आईला विचारलं मी. म्हटलं, "अगं माझ्या घरी येऊन ती एकदा पण तिची पाळी आली नाही आणि असं कसं होईल?" तर "नाही गं, ती नवीनच आहे. ती त्याच्यामुळे पहिलंच आहे. ती पण लहान आहे. ह्यो पण वयाने नाहीये, त्याच्यामुळे होऊ शकता." आणि मी काय स्वामींच्या ह्याच्यात पण जेव्हा स्वामींनी ना मला सत्य दाखवलंच. हां. हं. माझं काय होतं ना, मी भोगली, पण भोगली तरी ना ती आपल्या मुलाला घेऊन ती पळालीच मग. अरे बापरे! मग ती ज्याचं मूल होतं त्याच्याकडेच पळाली का ती? हां, गेली माहेरीच गेली ती. ती आता कोणाकडे गेली, काय गेली ते कशाला मी माहिती काढतीये ना. पण तिने सांगितलं, ह्या मुलाला घेऊन मी जाते म्हणून. अरे बापरे! मग तिच्या आई-वडिलांना सर्व काही माहीत असेल ताई. सगळं सगळं माहिती असेल, पण तिने शेवटला कसं बाईचं चलते ना कोर्टात. अहो, पण आता ते आता खूप टेक्नॉलॉजी लांब गेली की हो ताई. त्याचा हो. म्हणजे ब्लड वगैरे चेक करून नाही ना, त्या मुलाला आम्हाला असं समोर दिलंच नाही ना. मी ती बोललं ना, मुलाचं हे घेणार, मी केस घेणार आणि माझ्या मुलाचं घेणार. त्याच्यामुळे ती इकडे आलीच नाही. शाळेत सुद्धा सांगितलं ना, कोण तिकडचा आला तर मुलाला घ्यायचं नाही, तिच्याकडे द्यायचं नाही म्हणून. अरे बापरे! मग मी म्हटले जाऊ दे ना, ती घाणच गेली तर आता काय करायचं आहे मला. आणि परत ते डोक्यात नको टेन्शन. माझा मुलगा कसं चांगलं होतं ते बघते मी. हां, हां. आणि मग ते टेन्शन घेऊन तो मुलगा मेंटल झाला, पूर्ण मेंटल झाला. आता त्याला चांगलं व्यवस्थित आहे. हाय व्यवस्थित, पण असं कधीतरी डोक्यात आलं ना, काय मग तो परत कधीतरी थोडीशी दारू घेणार, काहीतरी असं हे करणार येड्यासारखं. आणि तेवढी ती 2 दिवस येड गेली काय मग काही नाही. अरे बापरे! हां, म्हणजे एवढं मुलाचं म्हणजे. आणि आज 2-3 वर्ष आज रेल्वेची नोकरी आहे. आज 4 वर्ष मुलगा माझा नोकरीला नाहीये. बापरे! रत्नागिरीकडं ॲडमिट केलं. गोळ्या चालू केले. इकडे कुडाळला 60-70 हजार रुपये घातले. मोहाप खर्च केला मुंबईपासून. हां, हां. आता थोडं तिच्या सोडचिठी आम्ही दिली आणि त्याच्यावर मग तो थोडं आता भरायला. बापरे! फक्त मी नाही, माझ्या स्वामीने माझ्या भरपूर माझं ऐकलं आहे. आणि लय मोठी स्टोरी आहे मॅडम, पण माका ना असं कोण साथ देणार नाहीये. मला देवाची खरोखर देवान मला चांगलं दिलं तर ते सांगासाठी असं मला काहीच कळत नाहीये. फक्त मी मोबाईलवर बघितलं ना तर मला नंबर गावला. म्हटलं कोणतरी हाय सोबत, माझ्या स्वामी माझ्या सोबत आहे म्हणून म्हटलं लावून तरी बघूया. हां, हां, हां. हां, असं जर लावलं मी. हां, हां. बाकी हाय, देवाने एवढा मोठा संकटातनं मला स्वामीने वाचवलेलं आहे. हं, हं, हं. आणि माझं दिवसभर मी त्या स्वामींच्या धुंदीतच असते. बाकी मी काही कोणाच्या कुठच्या ह्याका जायचं नाही. फक्त स्वामींची गाणी लावते घरी आणि गप घरात बसते. मग त्या तुमच्या मुलाला माहित नव्हतं का ती मुलगी कुठे राहते, काय करते हे माहित नव्हतं? एवढा जॉब नाही ना, ह्या मुलगा माझा कामाला, ती पण चांगली नोकरीला, ती पण शाळेवर ह्याच्यात शिपाई कामाला, सरकारी नोकरी. आणि ह्या पण सरकारी नोकरी. नात्यातच होतं. आणि आमका एकदम म्हणजे 8 दिवसातच त्याच्या आई बापांनी लग्न ठरवलं. आणि आम्ही शोधाशोध केलीच नाही ना. अरे बापरे! आणि म्हटलं ओळखीची आहेत, खरं एवढं कोण लोक फसवणार आहेत, असं झालं आमचं. आणि माझं कोणच नाही ना. माझी मुलींची 3 लग्न झाली. माझा एकच मुलगा. एक मुलगा आणि आता फक्त मीच राहते. आता सध्या काजू आहेत म्हणून मी गावी आहे. आता त्याला बहिणीकडे मुंबईला ठेवलेलं आहे. बापरे! ताई बघा ना, घाई किती महागात पडली तुम्हाला. ही घाई झाली, पण आयुष्याची माती झाली. माझ्या घरी अन्न नाही होतं. आणि स्वामीने मला अनक लावलेला आहे आणि स्वामींच्या ह्यानी मी जगलेली आहे. आज माझ्या बरोबर स्वामी नसते ना तर मी जगली पण नसती.
बघ. एवढं मोठं संकट आलं ना तिथं. आम्ही एक त्या माणसाला मारलं आणि तो कुठे पळाला तर 2 महिना 1.5 महिना काही नाहीच होता. आणि या लोकांनी गाव लागलेली काय केलं, आपलाच मुलगा म्हणून त्याचा आम्ही ईदी पण करून टाकली. अरे बापरे. लय मोठी टोरी आहे, पण एवढं ह्याच्यातनं स्वामींनी जिवंत त्याला करून तो आमच्या हातात मिळाला. आणि मग तुम्ही विधी केला म्हणताय आणि मग पुढे तो कसं सापडला तुम्हाला? सापडला म्हणजे पनवेलला ना माझी मुली आहे ना, हा. मग ना एवढी दाढी वाढलेली, महिनाभर कपडे अंगावर एकच, म्हणजे पूर्ण रस्त्यावरचा खुळा कसा असता हा हा हा. हा तसं. आणि मग मुलीचं म्हणजे दुकान होतं ना, त्या दुकानच्या ना त्याला जेवण नाही का काय नाही, भूक लागलेली. आणि मग तो तिच्या दुकानावर गेला. तो जरा असं एकदम हे झालं, पण ती पोरगी घाबरली. आणि पण ती बघितलं तर म्हणतं आमचं बाबूच दिसता, बाबूच दिसता. आणि लगेच मग नवऱ्याक बोलवलं थोय, तर तो म्हणता ताई मी बाबूच आहे, मी बाबूच आहे असं. तरी घाबरला. आता आपण तिची कार्यबिर्य केला आणि आता आपलं भाऊ कुठून म्हणणार ना. हो ना हो ना, बरोबर आहे. हा. ते जो व्यक्ती मरण पावला तोच तुम्ही तुमचा मुलगा म्हणून त्याचं श्राद्ध वगैरे केलं? हा केलं केलं. हा. बापरे. आणि किती दिवसानंतर सापडल्यानंतर? आणि 1 महिन्यानं तो मुलगा सापडला मला. अरे वा. आणि मग ते बरं तिथपर्यंत तुमच्या मुलीच्या दुकानापर्यंत तरी गेला? हा गेला. स्वामींनी मी रडायची होय, खूप रडायची स्वामींकडे. म्हणजे ते मेला ना, मी कधी अगरबत्ती लावायचं नाही, तिच्या पोट वगैरे कधी काय करायचं नाही. 1-2 दिवस लावली मी आणि मग माझ्या मनात काही इच्छा झाली तर फोटोच मी उरपाटा करून टाकला. आणि देवाने स्वामींनी ना तो फोटो मग काढूकच लावला. या लोकांनी फोटो बिटू भरून आणलं, पूजेला लावलं आणि 2 दिवस पूजा झाली आणि मी लगेच तो फोटो उपडी घालून ठेवला. आणि मी काहीच नाही करे, फक्त एकच म्हणे, स्वामी आज काय झालं हे तुम्हाला माहिती आहे, मला काय माहिती नाहीये, मी अडाणी आहे. असं करून करून ना आणि 1 महिन्यातच तो मुलीच्या दुकानातच गेला. बापरे. हा. आणि मग लगेच ना तो बोललो ताई मीच आहे, मीच आहे, बाबू आहे, बाबू आहे. म्हणजे तरी तो मुलगाच रडत बोलत होता तुमचा? आ मुलगाच सांगत होता मी बाबू आहे म्हणून? हा. अरे तरी ती घाबरली. मग असं त्याला वाटलं काय आत्मा आला का. म्हणजे तिच्यावर जास्त जीव होता ना त्या मुलीवर. आणि मग ती घाबरली. तशीच नवऱ्याक फोन केलं, जरा इकडे या. मग दोघे तिघे सगळे गेले. मग त्याला पाणी दिलं, हे करून मग सगळी टोरी त्याच्याकडनं सगळं हळूहळू सगळा गोड बोला. मग एकूणशी एका बाजूक हे केलं, ठेवलं. मग आम्ही बोललं हे आता दडवून ठेवून उपयोग नाहीये ना, दडवून आपण किती दिवस ठेवणार. हो ना, बरोबर आहे ना. हा. मग त्याला आम्ही सरळ ह्याच्यात हे केलं, कोर्टात गेलं. आणि तो काय बरं केलं तर केलं आणि म्हटलं पण नाही ना बाबा मी केलंच नाही असं पण म्हणायचं की नाही. तर मीच केलं ह्याच म्हणजे तो पूर्ण मेंटलच झालं. मग पोलिसांच्या ताब्यात घेतलं. मग त्याला 2 वर्ष जेलमध्ये ठेवलं. पण स्वामींनी इतक्या माझं हे करायचं, मी इतकी ना रडायची आणि इतकं हे करायचं ना, तर स्वामींनी माझं खूप ऐकलंय. सगळ्यात ना मला बाहेर काढलेलं आहे, मार्ग सगळे देत आहेत स्वामी. अरे वा. म्हणजे असं मी एवढी काय होतं दागिनं सगळं मी इकून खाल्लं, काही ठेवलं नाही. फक्त एक घरचं ठेवलं आहे मी. पण देवानी एवढं माझं ऐकलं स्वामींनी आणि त्याचे दुप्पट मला देणार एवढी मला विश्वास आहे. अगदी 100% ताई. जेव्हा स्वामी द्यायला सुरुवात करतात ना, तेव्हा एखादा व्यक्ती आश्चर्यचकित होईल की एवढे कसे भेटले. कुठचाच देव एवढा करू शकत नाहीये. हो ना. हो. माझा एवढा विश्वास आहे स्वामींवर, कुठचा मी अडाणी आहे, मला काहीच येत नाहीये. फक्त मी स्वामींकडे एक बत्ती लावते, माझी इच्छा झाली तर फुला घालते आणि एवढंच मी स्वामींकडे अगरबत्ती लावते आणि बत्ती लावते. पण एवढंच स्वामींकडे, अजून मला त्यातला अक्कल नाहीये ना, मला काहीच समजत नाहीये. त्याच्यामुळे मी काय आता मोबाईलवर बघून बघून मी थोडं थोडं करते. तुम्ही सेवा काय करता मग ताई? सेवा काय करता? नामस्मरण? फक्त स्वामी समर्थ स्वामी समर्थ एवढंच फक्त माझ्या तोंडात. बाकी मला सेवा येतच नाही ना म्हणा. आणि गाणी लावून ठेवते स्वामींची. आणि मग तुमचा मुलगा तिथं मुलीजवळ गेल्यानंतर पुढे काय झालं ताई? मग त्याला मी ते लगेच मुलीने माझ्या सांगितलं आई असं असं झालंय, काय करूया पुढे. मी बोलले नंतर मी बोलली बघ आपण कायद्याने जायचं, आता तर काय आपला मुलगा मेल्लाच जमा आहे ना. हो ना.
हां, त्याच्यामुळे आता कायद्याने जायचं. मग आम्ही त्याला सांगितलं, "आता तू काय केलं आहे? तुझ्या हाताने केलं आहे का काय? कोणी मारलं?" म्हणून "तू म्हणते मी केलो, मी केलो." मग तू एक काम कर, सरळ जा आणि पोलीस चौकीत जा. मग तसंच तो पोलीस चौकीत गेला. हां. आणि मग पोलीस चौकीत गेला. मग पोलिसांना सांगितलं, "हो, मीच केला, मीच केला," असं केला आणि मग त्याला 2 वर्ष जेलमध्ये ठेवला. हां, हां. मग मग त्याच्यानं हां. तो सुधारला का त्याचं म्हणजे ते जरा थोडंसं हे झालेलं? हां, थोडं म्हणजे भरपूर. म्हणजे इतकं आता काय सांगू म्हणजे पूर्ण ते मेंटरच झाला. काहीच त्याच्या आयुष्यात ना म्हणजे तो जिवंत राहून पण उपयोग नाही होता आणि जगून पण उपयोग नाही असं मला आता वाटत होतं. पण त्याच्यातनं स्वामीने ना मी स्वामींकडे तो अजून नाहीये. पण मी इतक्या स्वामींकडे मागून ना भरपूर फरक झालाय त्याच्यात. हां, हां. अरे वाह! आता स्वतः कामाला जातो. अरे वाह! स्वतः कामाला पण हां, लागला. हां. स्वतः कामाला जातं. स्वतः आता घर चकाचक करते. स्वतः मी भाड्याने रूम घेऊन दिलाय. तो रूम पण चाकचूक करते. सगळं टापटीप करते. फक्त कधी 2 महिन्यात असं थोडंसं जरा वेळ हे करताय ना कधीतरी घेतली काय कुठे पण असं म्हणजे त्याची तर काही म्हणजे ती जाणीव होत नाहीये. मी कुठे आहे, काय आहे, हे नाहीये. हां, हां. म्हणजे अजून आहे काय थोडं त्याच्या. हां, थोडं-थोडं आहे. म्हणजे पूर्ण क्लिअर झालेलं नाहीये. हां, हां, हां. हां आणि आता त्याला चलन पोरी पण येतात चांगले. एक पोलिसमध्ये इल्लेली, एक डॉक्टरनी इल्लेली. चांगले पोरी चलन येतात. पण मी काय बोलते सगळं नशिबाने त्याचं चांगलं आहे. हो ना. पण स्वतः जरा चांगलं होत नाही तर लग्नाचा विषय काढायचा नाही. हो ना, हो ना. आणि स्वामींची इच्छा असेल तेव्हा ते घडणार ना. हो ना, हो ना. स्वामींनाच सांगायचं तुम्हीच बघा आणि मुलाचं लग्न लावून द्या. आणि महत्वाचं म्हणजे ताई, तुम्ही आता कधीही तुमच्या ज्यावेळेस मुलाच्या लग्नाचा विचार कराल तर त्यावेळेस पूर्ण चौकशी करा आणि मग लग्न करा. आता घाई नाही करणार बाबा. मग केली घाई. हो हां, ना. घाई तर महागात पडली. मग घाई केली ना आणि ते कसं झालं मुलीचं म्हणजे मुंबईला लग्न केलं ना कोर्टात सॉरी ह्याच्यात हॉलवर हां. आणि लग्न केलं आणि मी बोलले जाऊ दे ना 1-2 वर्ष तुझी आता काय एवढी घाई नको आहे हां. आणि त्या पाहुण्यात लग्न करून आम्ही गेली हां. आणि त्या पाहुण्याने एका मुली देखवली घर मोठा इस्टेट चांगली सगळं चांगलं आणि ती डोळे फिरले लोकांचे आणि लगेच सगळं ते का चांगली आहे तुझ्यातला ह्याच्यात बसणारी आहे नोकरवली आहे असं करून शेवटला ती लुटणारीच गावली आमका. आणि ते तर तुम्ही म्हणताय ती पाहुण्यातलीच होती. मग ते कोणालाच माहित नव्हतं ती अशी आहे वागायला म्हणून. अशी होती पण कसं झालं उद्या ती लोक आता सांगतात ना आम्ही सांगितलं तर तिचा आई बाप काय म्हणणार ती पण नात्यातली ही पण ना आम्ही पण नात्यातली उद्या काय होणार ती पण तिचं आजोबा माहेर असत ना ते मुलीचं आणि माझं पण माहेर तिथे. अरे मग लोकांना कसं वाटलं आम्ही सांगितलं ना तर उद्या आमचं चांगलं झालं बघवणार नाही मग तिची आई होती ती जरा चक्रम होती गाडी बिळी घाण घाण बोलणारी. अरे बापरे. हा त्याच्यामुळे मी पण एवढं काय लक्ष नाही दिला ना आणि एवढं शोध नाही केला. अरे आपसातला माणूस एवढं फसवणार आहे का. हो ना. आता जवळचा माणूस जर असा फसवत असेल तर कोणावर विश्वास ठेवायसारखं राहिलंय का ताई. काहीच नाही. आणि आता विश्वास एक लांबचा तरी माणसावर विश्वास ठेवायचा पण जवळच्या माणसावर कधीच विश्वास ठेवू नये. हां, हां. खूप आपलीच लोक बेकार असतात ऐकलात ताई नो. हां, हां. हा आपण म्हणता पण एखादा ना लांबचा तरी माणूस असला ना तर ते तरी ना समजवून घेऊ शकतं पण आपलं माणूस आहे ना ते इष्टकीवर डोळा असतं त्यांचं. हां, हां, हां. हा असू दे आता स्वामींची इच्छा. पण मी रात्री ऐकलं ना आणि खूप मला समाधान वाटलं लोकांची साक्षी त्याच्यामुळे मी इतकं खुश आणि ती रोज तुमचं ते हे पण मला ते पाठवून जमत नाही मोबाईलवर मी फक्त लोकांचं ऐकते फक्त. हां, हां, हां. हा चालेल ताई. नाही तुमच्या मुलाला पण लवकर स्वामी व्यवस्थित करोत हीच माझी पण स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे ताई. पण हा व्हिडिओ आपण हे करूया का पाठवूया का व्हिडिओ. हो पाठवलं ना तरी खूप चांगलं माझ्या देवस्वामींच्या अजून चांगली एक ह्या होईल. हो ना म्हणजे अजून जरी कोणी एखाद्या भक्ताने तुमच्या मुलासाठी प्रार्थना केली तर लवकर तुमच्या मुलावर परिणाम होईल ना लवकर चांगला होईल मुलगा. अजून चांगला होईल. हो ना ताई. तुम्हाला काय जिल्हा तालुका काय सांगायचंय का नाव तर नका सांगू तुम्ही पण तुम्हाला जिल्हा तालुका काय सांगायचंय का ताई. जिल्हा आपलं म्हणजे कसं कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग. बरं.
हां. मग आता माझं गाव असलदे गावठण बौद्धवाडी हा हा हा. आणि कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग. बरं बरं सर. हां. चालेल. खूप सुंदर अनुभव आहे ताई तुमचा. आणि खूप खूप म्हणजे ना इतकं ना स्वामींनी ना एकदा असं झालेलं गाडी फास्ट बघा हां. आणि कुडाळ कुठे आणि वैभववाडी कुठे 10-12 स्टेशन आणि दरवाजा बंद आणि त्याच्या भार बघा 2 पावंडे भार असतात ना. हा त्या पावंड्यावर असं 2 बाजू 2 दांडे अशा धरतात ना आपण त्या दांड्यात धरून तो सोशेबीत त्या गाडीत होतो पण भुतूर गेला ना आणि त्या म्हणजे लोकांनी ते दरवाजे बंद होते आणि हे येण्यासारखं दरवाजा बंद गाडी चालू त्याला धरल्या दांड्यात आणि वरच्या पावड्यावर धरला आणि 10-12 ठेसना होऊन ती गाडी उभी झाली. कोणीतरी बघितलं तेव्हा गाडी उभी केली आणि बापरे. ती बघितल्याबरोबर लगेच उतरलो आणि खैच्या खै जंगलात पळालो. अरे बापरे. तो घाबरला तो पूर्ण. हा पूर्ण कुठे पण जायचं कोणतरी ना आता कसं होतं असं झालं ना का त्याला असं वाटतं काय मग कोणतरी धरूक येत आहे मग कोणतरी पकडू घेत आहे असे त्याची हे होत आहेत. हा 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 हा. त्या घाबरल्यामुळे वायबल झाला हो. त्याच्या मेंदूवर परिणाम झाला, मनावर परिणाम झाला. हा मनावर. तो घाबरून असं आता कडक आता मी पण असं कडक बोलली ना ते सारखं काहीतरी रागात बोलली तरी तेवढंच डोक्यात मनावर घेणार म्हणजे या आईच मला काहीतरी धरून देणार. हा 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 हा. हा असं 2 वर्ष जेलमध्ये राहिला ना का. हा हा जेलमध्ये राहिला तरी 2 वर्षात एवढं होऊन सुद्धा स्वामींनी बघा एवढं स्वतः एखाद्याचा खून करून आणि एखादा मी केलो तरी देवाने ते का स्वामींनी बाहेर काढलं. म्हणजे विचार करा बिन पैशाशिवाय. हो हो हो. बघा ना म्हणजे स्वामींची साथ. शेवटी कसं असतं की त्याच्या कर्माचे भोग जे आहेत ते तर भोगतो आहे परंतु स्वामींची साथ असल्यामुळे कितीतरी वर्ष त्याला शिक्षा भोगावी लागली असती परंतु स्वामींच्या साथीमुळे 2 वर्षातच तो बाहेर निघाला. बाहेर आलाय आणि त्याच्या मागच्या अजून किती आहेत. काय तिथे आहेत काय आत्ता सुटले आहे काय असं भरपूर. पण मला एवढंच म्हणते आहे स्वामींनी ना मी ताईने तुम्हाला खरं सांगते आहे स्वामी ऐकतायत. आज माझ्या घरात मुलाचं असं झालं ना मी असं लोकांकडे कुठे पण घासभर खायचं कुठे पण घरात लक्ष नसायचं घरात काय नसायचं एवढी कर्जबाजारी झाली आहे ना तर आज नाही म्हटलं तरी 10 लाख 10च्या वरच लाख असतील. पण मला काही त्या कर्जाचं काय टेन्शन नाही. मी देवाकडून एवढंच म्हणते स्वामी तुमका माहिती आहे स्वामी तुम्हीच याच्यातनं मला बाहेर काढणार. हो हो. हा आणि आता एक असं आहे स्वामींचे माझं खरोखरच एखादं काम आणि एक काम ते झालं ना तर मी लगेच अक्कलकोटला जाणार आणि पहिला आधी मी स्वामींकडे जाणार. अरे वा. हो ना. हा आणि त्याच्यावर मी हे मुलाचं हे झालं ना त्याच्यावर मी 2दा गेली अक्कलकोटला. हा हा हा. हा पण एवढंच आहे माझा मुलगा पहिला कामाला गेला माझी इच्छा आहे आणि ही केस नील झाली लवकर आणि देवान स्वामींनी त्याची नोकरी एका मिळवून दिली तर पहिला पगार आधी माझ्या स्वामींकडे. अरे वा. एवढी माझी इच्छा आहे. हो ना हो ना. नक्कीच ताई नक्कीच तुमची लवकर. आणि ही काही माझी आता अधूनमधून बारकी छोटी मोठी कामं आहेत ह्या कर्ज फिटला आणि पहिलंच काही घास मिळाला मला तर पहिली माझी इच्छा माझे 10 रुपये का असायला पण स्वामींकडे कुठच्या पण मठात जाऊन स्वामींच्या मठात ठेवीन मी. हा तेवढं मी देवाकडे मान्य आहे हे करते. स्वामींमुळे मी जगली. आज वाडीत कोणी मला किंमत दिली नसती वाडीत कोणी मला विचारलं नसतं एवढं मोठं संकट होऊन कोणी विचारलं असतं का. नाही. शेवट कसं त्या जागेवर दुसऱ्याचं असतं तरी आपण पण तेच केलं असतं ना. हो ना हो ना. किती चांगलं असं पण एवढी माझी किंमत आहे ती हाय माझ्या घरी 4 लोक येतात ती हाय मग मान देतात तो हाय आणि काय हवंय. मग माझ्या स्वामी माझ्या बरोबर नसते ना तर आज मी कुठेतरी कचऱ्यागत पडलीच असते ना मी. हो हो हो. बरोबर आहे. हा मग हे गोष्टी माझ्या खूप मी किती कोणी काय सांगितलं तरी स्वामी शिव्यात मी काहीच पकडत नाहीये. हो हो ना. अगदी बरोबर आहे. म्हणून मी एवढं रडते एवढी एकदा ना स्वामींकडे आणि स्वामी माझ्या बरोबर मग ह्याच्यातनं बाहेर काढ. फक्त एक मन मोकळं आणि एक अजून तुम्ही माझ्या मुलासाठी काहीतरी करशाल म्हणून मी तुम्हाला फोन केला. नाही तर मी तुमच्या मुलासाठी ना नक्कीच स्वामींजवळ प्रार्थना करते ताई. हो
हं. आणि आता मी आपल्या चॅनल हां. ऐकणारी जेवढी लोक आहेत ना, त्या सर्वांना मी मनापासून प्रार्थना करते की या ताईंच्या मुलाला लवकर व्यवस्थित करण्यासाठी तुम्ही सुद्धा सर्वांनी स्वामींच्या जवळ प्रार्थना करा. कदाचित एवढ्या सर्व लोकांनी स्वामींच्या जवळ प्रार्थना केल्यानंतर मुलगा त्या हो. ताईंचा लवकर बरा होईल. आणि मुलाचं नाव पाहिजे काय तुम्हाला? नाही चालेल ताई, तुमच्या नावाने जरी केली ना, स्वामींना आपल्या सर्व काही माहित असतं ना. उद्या हो, मुलाचं हो, हो. भविष्य आहे तुमच्या पुढं. जर नाव हो. सांगितलं आणि जर एखादा बोलला की बाबा या मुलाचा अनुभव आम्ही ऐकला, पुढे हो. त्याला जाऊन त्रास होऊ शकतो ना. हो, बरोबर, आणि बरोबर. आपले स्वामी सर्वव्यापी आहेत, त्यामुळे त्यांना सर्व काही माहित असतं. माहिती असतं. माझं नाव पाहिजे का तुम्हाला? नाही नको ताई, तुमचा अनुभव ऐकला ना की हो. आपण बोलताना कधीही कोणाला उद्देशून बोलतोय हे स्वामींना माहित असतं ना ताई. हां, माहिती असतं. नावाची काही गरजच नाहीये. हं. हां हां. हे करा माझ्या मुलासाठी आणि खरोखरच तुम्ही सगळ्यांना सांगा. नक्कीच माझ्या मुलगा चांगला होणार आणि ते लवकर कामावर पण जाईल. त्याची केस पण लवकर नील होईल. बरं बरं, चालेल चालेल. काय आहे मुलगा माझा असलं ना तर हे गोष्टी दडवून त्याचा काय फायदा नाहीये ना. मी आता तुम्हाला हे बाकीचं दडवलं असतं आणि असं माझ्या मुलासाठी हे करा, मुलगा माझा असं येड्यागत करता, पण आतलं मूळ काय आहे ते देवाला कळत हवं आहे ना. हो ना हो ना. हां, म्हणून मी तुम्हाला हे सगळं खरं खरं सांगितलं. हां हां, चालेल चालेल ताई. मी शेअर करते, म्हणजे सर्व लोक तुमच्या मुलासाठी प्रार्थना करतील ताई. हो 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 हो. चालेल, चला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.